उद्योग मंत्री अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. टुडे काँग्रेस प्रेसिडेंट इन कम्प्लायन्स विथ द रिक्वेस्ट मेड बाय द काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी has nominated Mr. Ashok Chavan as the leader of the Congress legislature party. महाराष्ट्राच्या जनतेला सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करता आला पाहिजे की मुंबईमध्ये जे 26 तारखेला घडलं हे पुन्हा घडू नये. मुंबईमध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत आणि आतंकवादाचा मुकाबला कठोरपणे करण्यासाठी आमचे पोलीस, आमचे जवान, आमची जनता आमच्यासोबत राहून जे जे करणं उचित आहे ते करण्याची आमची इच्छा निश्चित राहणार आहे. पोलीस दल अधिक बळकट करण्याच्या बाबतीमध्ये शासनाच्या माध्यमातून जे काही पावलं उचलायची आमची संपूर्ण तयारी आहे आणि ह्याचं गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहे. शंकरराव चव्हाण हे सुद्धा 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील असून नांदेड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते काही काळ राज्याचे महसूल खात्याचे मंत्री होते. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण यांची नावं चर्चेत होती. मात्र केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पाठवणार नसल्याचं काँग्रेस पक्षानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. राष्ट्रवादी काँग्रेसनंही चव्हाण यांच्या नावावर सहमती दर्शवली होती. अशोक चव्हाण हे मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक मानले जातात. आता चव्हाण यांच्या खांद्यावर राज्याची धुरा आल्यानं मावळते मुख्यमंत्री विलासराव आपल्याच गोटाकडे हे पद सोपवण्यात यशस्वी झाले असल्याचं बोललं जातं.